मुंबईच्या साकीनाका इथं मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं मोठी कारवाई केली आहे। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांना निलंबित केलंय। त्यासोबतच आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त पश्चिम उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती देखील गठीत करण्यात आली आहे। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे। राहिलेलं काम होतं आणि ते करताना सुरक्षिततेची दखल घेतली नाही, ही बाब खूप गंभीरपणे घेतली आहे आणि त्याच्यामुळं या घटनेची अगदी सविस्तर चौकशी करण्यासाठी मी आमचे अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे जे एसओ हा विभाग त्यांच्याकडे आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे। देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाला की उघडे मॅनहोल आणि नाले नागरिकांच्या जीवावरती उठल्याचं भयावह चित्र वारंवार समोर येतं। काल देखील तशीच भयावह घटना घडली आहे। असलम शेख या व्यक्तीचा साकीनाका परिसरामधल्या 20 ते 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। असलम शेख हे पडलेल्या जागेवरून थेट 15 ते 20 फूट अंतरावरती असलेल्या दुसऱ्या मॅनहोलच्या दिशेने वाहून गेले। फायर ब्रिगेडनं तब्बल 3 तास अथक प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना अपयश आलं। या घटनेनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। 2017 मध्ये देखील डॉक्टर अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलमध्ये बळी घेतलेला होता। वर्षानुवर्ष अशा घटना घडतात, मात्र परिस्थितीत अपेक्षित बदल दिसत नाही। गेल्याच आठवड्यामध्ये महापौर ऋतू तावडेंच्या डोळ्यांदेखत बीएमसीचा अधिकारी उघड्या नाल्यामध्ये पडलेला होता। त्यानंतर शहरातील उघडे मॅनहोल, तुटलेली झाकणं आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यावरती प्रभावी उपाययोजना झाल्याचे चित्र दिसत नाही। प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशाच दुर्घटना घडतात, चौकशीचे आदेश दिले जातात, जबाबदारी निश्चित करण्याची घोषणा होते आणि काही दिवसांनी बीएमसी प्रशासनाचं मागचे पाढे 55 अशी स्थिती पाहायला मिळते। दरम्यान शिवसेना नगरसेवक आणि मुंबईचे उपमहापौर संजय घाडेंनी या दुर्घटनेसाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंना जबाबदार धरले। बाबत मी सन्माननीय महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे यांना मी स्वतः पत्र दिलं होतं आणि त्यांना याच्या बाबतीमध्ये 2 वर्षापूर्वी वॉर्ड स्तरावरती ज्या निविदा काढल्या होत्या त्याचा पिरियड संपलेला आहे आणि त्याची पाहणी करून आपण संबंधित अधिकाऱ्यांना नवीन संरक्षित जाळ्या लावण्यासाठी सांगाव्यात अशा प्रकारची मागणी केली होती। परंतु या पत्राचं गांभीर्य अश्विनी भिडे मॅडम यांनी घेतलं नाही, त्यामुळे ही इथे घटना घडली। आयुक्त मॅडमने याची जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी करतो। अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडून कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत। त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमधले संरक्षित जाळ्या त्या आणि त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंनी या विशिष्ट कामासाठी प्रशासनाकडून कोणतीही वर्क ऑर्डर दिली गेली नसल्याचा खळबळजनक खुलासा केला। तसंच या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत ही दुर्घटना प्रशासनाची चूक असल्याचं म्हटलंय। संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच। पण ह्याच बरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले। याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे। तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले। या ठिकाणी फार मोठी चूक आहे प्रशासनाची, कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये। मी सातत्याने ह्याचा पाठपुरावा करते। मी सातत्याने फोनवरती होती, प्रत्येक माध्यमांशी बोलते। फार मोठी चूक ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम नाहीये। वारंवार ह्याच्या रिव्ह्यू मीटिंग मी घेत होती, वारंवार सांगत होती की या ठिकाणी मुंबईत असलेली बॅन होईल। पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते की हे बंद होतं, याचं झाकण काढायची गरज नव्हती, ते पण भर पावसामध्ये, आणि झाकण काढून त्याच्यात जाळी घालायची एवढ्या मोठ्या पावसात गरज नव्हती। ही सर्व कामं या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पाहिजे होती।
मुंबईच्या साकीनाका घटनेवरून आदित्य ठाकरेंनी सरकारला चांगलंच धारेवरती धरलंय. मुंबई लुटणाऱ्या भाजपनं मुंबईची भयाण अवस्था केली असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केलाय. तसंच आमदार खासदार नंतर फोडा, आधी कामं करा असा सल्ला देखील आदित्य ठाकरेंनी दिला. तुम्ही एक तर स्वतः पक्ष बदलता, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे हात धुवून लागता पैसे काढायला, पण जेव्हा काहीतरी घटना घडते, कोणीतरी बिचारा त्याच्यात पडतं, जसं परवा महानगरपालिकेचे कर्मचारी पडले, आज जी व्यक्ती पडली त्याची पण चौकशी करतील. एवढे निर्लज्ज झालेले आहेत की सगळं काही ढकलायचं दुसऱ्यांवर आणि मोकळं होऊन जायचं, हेच त्यांचं चालतं. की जेवढे जबाबदार ह्याच्यात महापौर आहेत, तेवढेच नगरविकासचे जे मंत्री आहेत, पळकुटे आहेत, जे स्वतः इथे उत्तरं देऊ शकत नाही, एकनाथ मिंदे, ते पण ह्याला एवढेच जबाबदार आहेत. असतील ते पूर्ण व्यस्त असतील आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात, नगरसेवक फोडण्यात, विकत घेण्यात, दलालांच्या बरोबर बसण्यामध्ये. पण हे सगळं करत असताना स्वतःचं जे ड्युटी आहे, कर्तव्य आहे, त्याचं तर पालन करा. तर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी तर महापौर आणि आयुक्तांवरती कारवाईची मागणी केली आहे. आज सुद्धा जे आहे ते एका शाळकरी मुलावरती जे आहे ते चेंबूरमध्ये आपण बघितलं की झाड पडून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याचबरोबर आपण बघितलं की एका ठिकाणी बिल्डिंग कोसळण्याचं काम झालं. एका माणसाला जे आहे त्या ठिकाणी शॉक पडून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आणि आपण बघितलं की एक मुलगा जे आहे तो पॉन्डमध्ये पडून त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. की या घटनेला आपण कोणाला जबाबदार धरणार आहात? याच्या घटनेचा नैतिक आपण जबाबदारी घेऊन आपण राजीनामा देणार आहात का? विधानसभेत साकीनाका दुर्घटनेचे पडसाद उमटले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मॅनहोल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत मांडला. संबंधित कंत्राटदारावरती तात्काळ एफआयआर दाखल करावा आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे. सदर ठिकाणी त्या कंत्राटदारावरती ताबडतोब एफआयआर हा नोंदवला गेला पाहिजे. या कामाचा इन्चार्ज जो कोणी अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं गेलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष, मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्यानंतर देखील त्या ठिकाणी जाळी लावण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं जाळी लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांनी केला आहे. बॅरिकेड नाही, काहीच नाही, म्हणून माणूस आतमध्ये गेला. माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी जाळी लावली. विचार करा, तो कॉन्ट्रॅक्टर किती शहाणा आहे. माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जाळी बसवली. त्याला माहित नव्हतं आतमध्ये गेलं, माहिती होतं सगळे त्याला. माणसांनी हात पण दिला, पण एका माणसाने प्रयत्न केला, पण तो आतमध्ये गेला आणि ह्या मेन होलमध्ये तो अडकला. जर त्याच वेळी हा मेन होल उघडला असता आणि बाहेर काढायचा प्रयत्न केला असता तर 100% त्याचा जीव वाचला असता. मॅनहोल दुर्घटनेवरून राजकारण तापलंय. या दुर्घटनेतील मृत्यूसाठी उपमहापौर संजय घाडी यांनी बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांना जबाबदार धरलं. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आयुक्तांची पाठराखण केली आहे. मॅनहोल दुर्घटना संतापजनक असून दोषी स्थानिक अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे, पण यासाठी आयुक्तांना जबाबदार धरणं योग्य नाही. स्थानिक हलगर्जीपणा तपासला पाहिजे असं नार्वेकर म्हणाले. उपमहापौरांनी अश्विनी भिडे यांची पाठराखण केल्याचं त्यांनी सांगितलंय. मॅनहोल दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या सूचनांचा मुद्दा ऐरणीवरती आलाय. मुंबई महापालिका आयुक्तांनी गेल्या महिन्यामध्ये मासिक आढावा बैठकीत सर्व वॉर्डांना पावसाळ्यापूर्वी मॅनहोलवरती संरक्षणात्मक जाळ्या प्राधान्यानं बसवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते आणि त्यासाठी स्वतंत्र पथकं तयार करण्यात आलेली होती. बैठकीच्या इतिवृत्तातही देखील याचा उल्लेख आहे. साकीनाका दुर्घटनेनंतर 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं असून आयुक्तांच्या सूचनांची अंमलबजावणी का झाली नाही यावरती आता चर्चा सुरू झाली आहे. बदलापूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. जांभळे गाव पुलावरती ही दुर्घटना घडली आहे. संबंधित महिला आपल्या मुलासह टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊन परतत होती आणि परतत असतानाच हा अपघात झालाय. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अरुणा कुलकर्णी असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे. जांभळे गावाजवळच्या पुलावरून जात असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळली आणि त्या खाली पडल्या. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णामध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या पावसाळी दौऱ्यादरम्यान नाराजी नाट्य पाहायला मिळालं. शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांनी दौऱ्याला बोलावलं नसल्याची नाराजी उघडपणे व्यक्त करत नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. यावरती महापौरांनी आपण सर्वांना बोलावतो, कम्युनिकेशन गॅप राहिला असेल असं सांगितलं. तसंच नालेसफाई 80% झाली आहे. मात्र मुंब्रा भागामध्ये सफाईनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा कचरा टाकला जातो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापौरांनी केलंय.
तेव्हा मी कुठल्याही पाहणी दौऱ्यासाठी जाते तेव्हा माझ्या कार्यालयातील स्टाफला हे सांगणं असतं की तिथल्या स्थानिक 4 नगरसेवकांना माहिती द्यावं आणि त्याप्रमाणे फोन कॉल आपण केलेले आहेत. पण काही ठिकाणी कधी कधी फोन कॉल्स उचलले गेले. आज मी माझ्या यांना सांगितलंय स्टाफला की जर एखादा नगरसेवकांनी फोन नाही उचलला तर तुम्ही लगेच त्याच्या याच्यावर मेसेज टाकत जा. कारण मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा करायला जातो तर निश्चितच तिथल्या नगरसेवकांना माहिती असणं जरुरी आहे. नालेसफाईच आपण मुंबऱ्यापासून स्टार्ट केली की जेणेकरून नालेसफाई स्वच्छ झाली पाहिजे. कारण मुंबऱ्यातच एवढा मोठ्या प्रमाणात नालेसफाईचा विषय असतो. त्यामुळे मी घेतानाच नालेसफाई तिकडून घेतली होती. ठेकेदारांनी मला वाटतं 80% माझ्याकडे रोजचे रिपोर्ट आहेत की नालेसफाई होते. पण तिथली व्यवस्था लोकांनी मला वाटतं कुठेतरी जागरूक राहिलं पाहिजे की जो नाल्यामध्ये कचरा फेकला जातो तो कुठेतरी रोखला गेला पाहिजे. कारण तुम्ही बघाल की आज जर नालेसफाई झाली तर तुम्हाला उद्या 2 दिवसांनी पुन्हा तेवढेच नाले भरलेले दिसतात. तर मला वाटतं मुंबऱ्यातल्या आपल्या सर्व नागरिकांनी थोडंसं जागरूक झालं पाहिजे आणि हा जो कचरा आहे तो आपल्या कचरा कुंडीतच टाकला पाहिजे, ना करून नाल्यांमध्ये फेकला पाहिजे. भाजपचे मंत्री आणि आमदार वारंवार तंबी देऊन देखील अधिवेशनात गैरहजर राहत असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवरती रवींद्र चव्हाणांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गैरहजर आमदार आणि मंत्र्यांवरती काय कारवाई करावी या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.